विषय म्हणजे सब्जेक्ट. सैनिक समाज पार्टीचे विषय सर्वव्यापी आहेत. फ्रॉम गल्ली ते दिल्लीपर्यंतचे विषय आहेत. दिल्लीच्या बाहेर म्हणजे आंतरराष्ट्रीय विषय आहेत. म्हणून सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर वरच्या जर विषय घेतला तर राहुल गांधीचं गाजलेलं भाषण, अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरुद्ध आणलेला अविश्वासाचा प्रस्ताव आणि त्यानंतर जे महाराष्ट्रामध्ये सुनेत्रा पवार हिला दिलेलं उपमुख्यमंत्री पद, त्यानंतर शेतकऱ्यांसाठी जे राहुल गांधींनी उद्गार काढले भाषणामध्ये, विशेष की शेतकऱ्यासह देश विकला. आता या विषयावर आम्ही कोणत्या पार्टीचे सपोर्ट किंवा अंधभक्त तर अजिबात नाही. नाहीतर काँग्रेसचे अंधभक्त नाही आणि भाजपाचे अंधभक्त नाही, व्यक्तिगत नाहीच, राहुल गांधीचे नाही आणि नरेंद्र मोदी साहेबांचे पण अंधभक्त नाहीत. स्वतंत्र विचारधारा आहे, जनतेच्या हिताची विचारधारा आहे आणि त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. आम्ही राजकारणातल्या लोकांवर का प्रतिक्रिया देतो? कारण राजकारणात बसलेले लोक, ते सीट, ती खुर्ची ही आम समाजाच्या हक्काची खुर्ची आहे. आम समाजातल्या नागरिकाच्या पसंतीचा उमेदवार बसवण्यासाठी ती खुर्ची असते. ती तुमच्या घरची जायदाद नाही, वडिलोपार्जित तर अजिबात नाही. त्यामुळे जो महाराष्ट्रामध्ये सुनेत्रा पवार हिला खुर्ची दिली, राजकीय स्टंटने दिली, परंतु लोकांच्या पसंतीची नाही. त्यासाठी सैनिक समाज पार्टी आपली स्वतंत्र प्रतिक्रिया देतच असते. आता परदेश नीतीमध्ये जे नरेंद्र मोदी साहेबांनी डोनाल्ड ट्रम्प बरोबर काही तो करार केला असेल, तो आम समाजातल्या नागरिकांना अवगत व्हावा म्हणून तो विषय पण आम्ही आमच्या सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर घेत असतो. यासाठी घेत असतो की अमेरिकेशी जो करार, ट्रिटी म्हणतात त्याला, ट्रिटी केलेला असेल, त्यामध्ये देशातील शेतकऱ्याचं काय नुकसान झालं हे राहुल गांधींनी सविस्तर वर्णन केलं आहे. सविस्तर वर्णन असं केलं की त्याने काही अपशब्द पण वापरले. असं पत्रकार म्हणतात की हमारा देश बिक चुका आहे, शेतकरी पण विकला, असं त्या ट्रिटीचा मतलब त्यांनी काढलेला आहे. त्यासाठी आपण अभ्यासासाठी शेतकऱ्याने अभ्यासासाठी तो विषय अवश्य यूट्यूबवर ऐकावा, नाहीतर सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर येऊन नक्की ऐकावा. कारण आपली नजर राहिली तरच लोकशाही टिकेल. आपण सर्वांनी मिळून एक मताने या सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर येऊन या राजकीय नेत्यांच्या निर्णयावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी फ्रॉम गल्ली टू, म्हणून मी म्हटलं गल्ली टू दिल्ली, याचा असा विषय होतो की अहिल्यानगरमध्ये सुद्धा एक ज्योती गाडे नावाची महापौर केली, जी की नवीन मुलगी आहे, फक्त ते शिवाजी कर्डिल यांची मुलगी आहे म्हणून तिला महापौर पद देऊन टाकलं. अरे पण हे पद जे असतात ना, ते समाजाच्या हितासाठी काम करणारे पद असतात. आजपर्यंत तुम्ही वडिलोपार्जित वापरली, वारसा हक्काने वापरली, या सर्वावर प्रतिक्रिया देण्यासाठी सैनिक समाज पार्टी महाराष्ट्रातील 13 करोड जनतेपर्यंत आणि देश पातळीचा विषय असेल तर तो 140 करोड जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम सैनिक समाज पार्टी रोज करत असते. आणि आमचे टीम जी आहे, महाराष्ट्र टीम सैनिक समाज पार्टीची, ती रोज त्याच्यावर प्रतिक्रिया, विचार मांडत असते. त्यामुळे सैनिक समाज पार्टी ही चे विषयच हे सर्वव्यापी आहेत, सर्व समाजाला धरून आहेत आणि केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कशा होतात, का होतात, याच्यापेक्षा आम समाजातील नागरिकांना ही सैनिक समाज पार्टीची जी विचारधारा आहे ती सर्वव्यापी आहे असं
जाणून देण्यासाठी. त्यामुळे सैनिक समाज पार्टीवर बरोबर समाजातील सर्व समाज जोडणार आहे, प्रत्येक नागरिक जोडणार आहे. कालच एक महिलाबद्दलचा व्हिडिओ जारी केला, त्यामुळे महिला वर्गसुद्धा सैनिक समाज पार्टीबरोबर येणार आहे. कारण जो व्हिडिओ जारी झाला तो सुरक्षेच्या विषयावर होता, महिलांच्या सुरक्षेच्या विषयावर होता. महिलांना सुरक्षा हवी आहे. लाडकी बहीण सारख्या 1,500 रुपये देणाऱ्या योजना नको आहेत. आता तुम्ही जरी अडाणी अल्पशिक्षित असला राजकारणी लोक, परंतु महिला सुशिक्षित आहेत, महिला टॅलेंटेड आहेत, तुमच्या 1,500ला भुलवणार नाही. अशा काही महिला आहेत की लाखो रुपये पगार घेऊन स्वतःचा संसार करणाऱ्या आहेत. त्यामुळे महिलांनी जागृत व्हावं आणि सैनिक समाज पार्टीबरोबर जोडावे. याच्यासाठी महिला वर्गाचे धन्यवाद आणि सर्व नागरिकांचे धन्यवाद. भारतवर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.